बरोबर बघायला मिळते आणि संपूर्ण हे तुम्ही मंडळी आहेत ना, मग दाताने जे जे पैसे ते बघायला मिळते. कारण 64 संघांना खेळवायचं, त्यांना वेळेनं ट्रीटमेंट आहे. बघा, स्प्रे मागितलं लगेच स्प्रे दिलाय, पाणी भरघोस दिलं जाते, चांगली पंचगिरी तुम्हाला बघायला मिळते. खूप सुंदर, खूप सुंदर. या मुलांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शिवशक्ती क्रिकेट क्लबसाठी एकदा जोरदार टाळ्या असायला पाहिजे दोन्ही संघांनी. बघा, शिवशक्तीसाठी जाऊया, आयोजक जरा घाई करा, आपण करूया. दोन्ही संघ यायचे, बसायचं एक डिसिप्लिन आहे. उनबाट संघ या, दोन्ही संघ बसायचा. हे फोटो सेशन तुमचं केलं जाईल. फोटो सेशन आल्यानंतर पुढच्या वर्षीला स्कोरबुकवर विजेता मग तुमचा फोटो सेशन. नुसती मॅच होत नाही, आम्ही दाखविल्यानंतर स्कोरबोर्ड काय बघायला मिळते. 2022चा विजेता पूर्ण संघ बघायला मिळालाय, 2023चा विजेता पूर्ण संघ बघायला मिळालाय, 2024चं त्या स्कोरबुकवर बघायला मिळालाय आणि ह्याची जो विजेता संघ त्यांची देखील फोटो सेशन बघायला मिळेल. उनबाट संघ या, प्लीज घाई करा, बसा. या या उनबाट संघ निश्चित आनंदात आहेत, पण बक्षीस संभाग करायचे, प्रत्येकानं जायचं आहे, काम आहे. आपण या, जोडूया. हा, चला आपण जाऊया. आमच्या अजून 2 मान्यवरांचं इथे. चला आयोजक यावरती. एका साईडला आमचे जुने जाणते क्रिकेटपटू हौशी नांदगावचं आपण पाहिलेत. खरोखरच नांदगाव बीचवर जायचं, त्यांच्या रेस्टॉरंटला बसायचं आणि तिखट चिकन मटनचा आस्वाद घ्यायचं, हे त्यांच्याकडनं काम बघायला मिळते. आणि संगीताचा आस्वाद दिला. पूर्वीच्या काळात लग्न मंडळीमध्ये डीजे वगैरे काय नसायचं, त्यावेळेस त्यांनी असंख्य लग्नामध्ये आपलं मुजीज बँजोमध्ये गाव केलाय. आणि एक देखील गाव असं नसेल राजन भाऊ तुम्हाला ओळखत नसेल. आज देखील तुमच्या आठवणी निघतात बँजो कॅशिओचा, तेव्हा बघायला मिळतात. त्या काळचं दंड प्रसाद या. चला मी विनंती करतोय, नयन मोरे यांना विनंती करतोय की पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आदरणीय हौशी नांदगावचे जुने जाणते क्रिकेटपटू राजन मोरे यांना सन्मानित करताना आज आम्हाला आनंद होतोय. ज्या हौशी नांदगावने नाव जे केलं आहे क्रिकेटमध्ये, आज नवीन मुलांना सांगताना आम्हाला देखील समोर बघता. त्यानंतर अजून एक व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळते, आदरणीय चिराग राणे यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतोय, नयन भाऊ करा तुम्ही त्यांना. चिराग राणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. खरोखर एक मोठं व्यक्तिमत्व बघायला, वयाने जरी छोटं असेल मोठ्या पणसावर वागणारा. आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा खूप काही त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळते. थँक्यू चिराग राणे, तुम्ही आलात त्याबद्दल तुमच्या, कारण तुम्ही खूप कमी येतात व्यासपीठावर. आज मी तुम्हाला पहिल्यांदा व्यासपीठावर पाहिलं आहे, म्हणून 3 वेळा नव्हे 4 वेळा बोललो. असंच करत जा, येत जा आणि हेच काम तुमच्या नांदगावसाठी बघायला. ही स्पर्धा याहीपेक्षा तुम्हाला मोठी बघायला मिळणाऱ्या काळामध्ये. 28 डिसेंबरला ही स्पर्धा सुरुवात झाली. आज 27 एप्रिल या स्पर्धाचा सांगता झाला आणि टोटली बघताना आपण बघितले 4 महिने आपण घेतलेत. विनोद दादा या ना वरती, या काका, या ना काका, या ना प्लीज प्लीज या ना, या या काकांना लोकांमध्ये राहण्याची सवय राहिली आहे ना, अनेक लोकांची कामं करायची. आपण शिवसेनामध्ये भवनात गेलो तरी त्यांचे कामात बिझी असतात. आणि आता आपण सुरुवात करतोय. मॅच चालू होण्याच्या अगोदर आपण काही लोकांची मनोगत ऐकणार आहोत. खरोखर ज्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. सर्वप्रथम भारतीय संघाचं कर्णधार पार ज्यांनी बुसवलं, ज्यांनी अफगाणिस्तानमध्ये गेले, कझाकिस्तानमध्ये गेले, श्रीलंकेमध्ये गेले. ऐकूया, आमच्या नाव घेणार नाही मी, तुम्हाला प्रत्येकाला पाठ आहे. एक गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या खेळातून प्रत्येकाला पूर्ण केलं. आणि तारापूर कांबोड गावातून येताना भारतामध्ये झेंडा करताना पालघर तालुक्याचं जिल्ह्याचं नाव करताना संपूर्ण महाराष्ट्राने गाव केलं. ऐकूया त्यांचं मनोगत. साहेब, या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल? तुम्ही तर खूप वर्ष क्रिकेट खेळला, तो आम्हाला त्याकडे बघायला पण मिळालं आहे, पण तुमच्या खेळाचं तुम्ही कसे पुढे गेलात, कोणी कोणी सहकार्य केलं आणि आज तुम्हाला हे T15चे मॅच बघताना किती आनंद झाला. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. भारतीय संघाचा कर्णधार पार ज्यांनी मुसवलं, अशा माझ्या गोड स्वभावाच्या माणसाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. धन्यवाद मान्यवरांचे, धन्यवाद जे स्टेजवर स्थान घेतलं त्यांचं सर्वांचं धन्यवाद. शिवशक्ती क्रिकेट क्लबचा खूप धन्यवाद, कारण की त्यांनी इथे मला आगमन इन्व्हाइट केलं. तर हार जीत तर अलगच असते, पण आपण कसं खेळतो हे खूप इम्पॉर्टंट असते. कारण की आपण सर्व क्रिकेट खेळतात, पण जे लगन, जे फोकस असायला पाहिजे ते पूर्ण असलं तरच आपल्याला क्रिकेट मानते. तर मी इतकंच जास्त टाईम घेणार नाही, कारण की आमच्या दिव्यांगामध्ये पण क्रिकेट चालू असते. कोणाचा एक हात नसतो, कोणाचा एक पाय नसतो. माझे हात आहे पण माझा कमजोर आहे, पण जसं क्रिकेट खेळायला पाहिजे तसं क्रिकेट आम्ही मनसोक्त खेळतो. जे एन्जॉय करायला पाहिजे एन्जॉय करतो. तर मी सर्वांचा धन्यवाद, कारण की नांदगाव
जे नांदगावने मला प्रत्येक वेळी दुसऱ्यांदा मला बोलवलं आहे, त्यांनी प्रत्येक वेळी मला सपोर्ट केला आहे. आणि आमची डेकोर कंपनी तिने पण मला खूप सपोर्ट केला आहे. आणि मी असं कुठलाही गाव नव्हतं, आपण असं थिंकिंग करतो की आपण छोट्या गावातून येतो, असं काही नसते. आपलं क्रिकेट कोणताही गेम असो, त्या गेममध्ये आपण फोकस असल्यावर तर आपण वरती येतो. आणि सर्वात मोठं म्हणजे ग्रामस्थ म्हणजे गावातल्या मंडळींनी जितकं सपोर्ट केलं तर प्लेयर्स पुढे येतात. तर आपण सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करून आपल्या गावातल्या म्हणजे आपल्या एरियातल्या मुलांना पुढे घेऊन जावं हीच अपेक्षा आहे. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच. निश्चितच आपण बघितलं विक्रांत केणी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून ज्यांनी काम केलं, अनेक प्रदर्शनातून आपल्या बॅटिंग बॉलिंगचा डंका त्यांनी पेटवला. आणि खऱ्या अर्थाने बघितलं असतं की आपण बघितलं एक निश्चितच गोड स्वभावाचा माणूस, एवढा मोठा खेळाडू आहे पण पाय जमीन म्हणून प्रत्येक खेळाडू करायला पाहिजेत. आणि आता ऐकूया ज्याने अनेक क्रीडांगणं देखील गाजवलीत, अनेक व्यासपीठं गाजवलीत आणि खरोखर शैक्षणिक अर्थात चांगलं काम करताना अनेक सेवाच्या माध्यमातून काम केलं. ऐकूया आदरणीय मोहन राणे साहेबांचं मनोगत. जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपले विनोद ठाकूर साहेब, ज्यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी आणि ह्या सगळ्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ही सगळी मोठमोठी बक्षिसं पुरवली आहेत, ते दीपक राऊत आणि भारतीय संघाचे कर्णधार काय नाव विक्रांत केणी आणि सगळे सन्माननीय व्यासपीठ, आमचे सगळे वर्गमित्रच आहेत, कांती गावड, आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत मोरे साहेब. क्रिकेट म्हटलं की संघर्ष आलाच, पण क्रिकेट फॉर पीस दोन्ही पण आहे, संघर्ष आणि पीस. खेळताना तिकडे संघर्ष असतो, एकदा निकाल लागला की शांतता असते. त्याच्यामुळे जो जिंकतो तो जिंकला असं नाही. आज इकडे 84 किती संघांनी भाग घेतला? 64 संघांनी भाग घेतला होता. मी तर म्हणतो 64 विजेते आहेत. आणि या दोन संघांमध्ये अंतिम सामना झालेला आहे. आपल्याकडे जवळजवळ आपण 64 संघांमध्ये 30 ते 35 संघांच्या लोकांना बक्षीस जाते याच्यातून. मागच्या वर्षी मी पाहिलं की जवळजवळ प्रत्येक संघाला आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर मुंबईतल्या 2 संघांनी इकडे बॅट दिलेले आहेत. खरोखर ह्याच्यामध्येच ह्या शिवशक्ती संघाच्या यशस्वीतेचं महत्त्व आहे. ह्या सर्व गोष्टीपेक्षा ह्या 2 बॅट हे तुमचे यशस्वी आहे. तुम्ही ही स्पर्धा यशस्वी केली त्याबद्दल. आणि सर्व विजेत्या संघाचे, उपविजेत्या संघाचे, आज खेळलेल्या सेमीफायनलच्या संघाचे मी कौतुक करतो. कारण ह्या संपूर्ण उन्हामध्ये 40-45 डिग्री सेल्सिअसमध्ये खेळायचं साधी गोष्ट नाही आहे. त्याचबरोबर हे सामना कव्हर केलं, समालोचन केलं. आमचे सर्व हे मुलं जी आहेत, आपले अंपायर जे आहेत, ह्यांचं सर्वांचं मी कौतुक करतो की त्यांनी आज ह्या उन्हामध्ये खरोखर म्हणजे आपलं सर्वस्वपणाला लावून आज सगळ्यांना आनंद कसा मिळेल. राजू ठाकूर म्हणून आपले एक शिवसैनिक आहेत बोईसरचे, त्यांचा मला फोन आला होता, ही मॅच मी टी व्हीवरती बघतोय, मला खूप आनंद वाटला. तर टी व्हीवरती दाखवण्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, समालोचकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, सर्व अंपायरसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आणि सर्व आमचे स्वयंसेवकांसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मोहन भाऊ. राजू ठाकूर म्हणजे माझे शिवसैनिक भंडारवाडा, या त्याने खूप काही बघितलंय, उपतालुक्यावर काम केलंय. यास बऱ्याच ठिकाणी आपण बघत होतोय. आणि आता असं एक व्यक्ती म्हणजे हिंद केसरी श्रमिक सेनेचे अध्यक्ष आणि नेहमीच आपल्या भागाचं ते काम घेऊन जातात. एवढी एनर्जी दीपक दादाकडे येते कोणी बघतो. नंतर मला कळलं की त्याच्या मागे एक मोठी ताकद बघायला मिळते. मंजुषा गावड मॅडम आपण बघत असतात. सकाळच्या सत्रामध्ये बघितलं मुंबईला बघायला मिळते, दुपारच्या सत्रात बघितलं तर बोईसरवर बघायला मिळेल आणि रात्री बघितलं तर अजून काही बोईसरच्या पलीकडे बघायला मिळेल. तर ऐकूया एक मनोगत दांडगा व्यक्तिमत्व आदरणीय दीपक राऊत साहेब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांची सावली विनोद ठाकूर जे आज आपल्या मंचावर उपस्थित आहेत. तर विनोद ठाकूर यांच्या प्रेरणेने मी तुम्हाला 2 शब्द बोलतोय, कारण माईक तसा दिवसभरात अनेकदा हातात येतो, पण आज वेळ थोडी कमी आहे त्यामुळे जास्त मनोगत व्यक्त करणार नाही. दोन्ही फायनलला पोचलेल्या संघांचं अभिनंदन, त्याच्यानंतर विजयी संघाचं अभिनंदन, आयोजक शिवशक्ती संघाचं मी खरंच मनपूर्वक आभार मानतो की ते प्रत्येक वर्षी मला संधी देतात या मंचावर येण्यासाठी. आणि त्याच्याचबरोबर आमचे मोहनदादा, त्याच्यानंतर धर्मेंद्र पाटील, प्रकाश पाटील, पंकज ठाकूर,
त्याच्यानंतर मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि ज्यांची नावं मी घेऊ शकलो नाही, पण मगासपासून ज्यांची सर्वांची नावं येत आहेत असे सर्वच आमचे नांदगाव गावचे सुपुत्र. तर आता क्रिकेटबद्दल किंवा आता जे स्थानिक विषय आहेत किंवा आता देशात जे काय घडतंय या सर्वांबद्दल बोलून मी तुमचा वेळ घेणार नाही, पण मी एक बोलू शकतो माझ्या नांदगावबद्दल की आम्हाला अभिमान वाटतो. आपण जसं बोलतो की आपल्या विभागातून नेहमी कुठे बाहेर फिरत असलं की कोणीतरी सांगतं, अरे तुम्ही दिघे साहेबांना ओळखतात का? तर दिघे साहेबांचे एक अंगरक्षक होते, ते डहाणूतून होते आणि त्यांचं आताच म्हणजे सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून प्रमोशन झालं. तर एसपींनी त्यांना देताना सुद्धा ते एकच ओळख सांगतात. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पोलीस सेवा आहे, पोलीस कोणत्याही पक्षाचे नसतात आणि पोलीस सेवेतला एखादा माणूस प्रमोट होतोय तेव्हा तो त्याची ओळख सांगतो की मी दिघे साहेबांचा अंगरक्षक होतो, आपल्या डहाणूवरून डामसेजे. तर ही ओळख खूप मोठी असते आणि आम्ही म्हणजे आता विनोद भाऊ मी तुम्हाला सांगू इच्छितो की 30-35 वर्ष मी दादरमध्ये वगैरे काम करतोय. तुम्ही तर मातोश्रीवर नेहमी असतात, कदाचित कधी कधी आपलं नाव तुमच्यापर्यंत पोचत नसेल किंवा तुम्हाला ते माहिती पडत नसेल, पण आम्ही अभिमानाने बोलतो प्रत्येक ठिकाणी बोलताना की ठाकरे परिवारासोबत एक आमच्या गावातला सुपुत्र आहे विनोद ठाकूर आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो ते सांगताना. आणि कधी कधी आपल्याला अज्ञान असतं, आपल्या बाजूचाच व्यक्ती काय करतोय आपल्याला माहीत नसतं, त्याचं कार्य आपल्याला माहीत नसतं, पण आम्हाला या गोष्टीबद्दल अभिमान आहे की पूर्ण नांदगावला विनोद भाऊ माहिती आहेत, ते नांदगावसाठी विनोद काका आहेत आणि विनोद काकांचं सहकार्य सगळीकडे त्यांना मिळत असतं. मग आम्ही ते अभिमानाने बोलतो. पण बाहेरच्या ठिकाणी जो एखादा व्यक्ती उगाच आमच्यासमोर, जसं आता तुम्ही चेंडू टोलवावा बोलतात तसं आमच्यासमोर बोलतात, अरे तो अमुक विषय होता आम्ही ठेवलाय तिकडे, आणि मग ते आपलं ज्ञान पारखायला जातात की बाबा तुम्ही अमुकाला ओळखतात का, जर तुम्ही शिवसेनेत एवढे वर्ष काम करतात का. आणि जेव्हा जेव्हा अशी काही ठराविक नावं येतात त्यातलं पहिलं नाव असतं विनोद काकांचं. मी विनोद भाऊ बोले आणि ते बोलतात, मग आम्ही बोलतो अरे ते तर आमच्या गावचे आहेत. म्हणजे तो सांगायला जो अभिमान वाटतो, ज्याप्रमाणे डामसेजी सांगत होते की मी दिघे साहेबांचा अंगरक्षक आहे, आज आम्हाला हे वाटतं की ठाकरे परिवारासोबत 3 पिढ्या काम करून आज आमचे सर्वांचे प्रेरणास्त्रोत असलेले आदित्यजी ठाकरे यांचे ते स्वीय सहाय्यक आहेत, हा अभिमान. त्याचबरोबर या नांदगावबद्दल मी जसं म्हटलं की 2 मिनिटातच संपवेल, तर बाळासाहेब ठाकरे यांचा अंत्यविधी झाल्यानंतर त्यांचे जे उर्वरक आहेत किंवा त्यांचे जे अस्थी आहेत याचे फक्त 351 कलश झाले आणि त्यातला 1 कलश नांदगावला होता 12 दिवसांसाठी. नंतर त्याचं विसर्जन झालं आणि हे सगळं पुण्य आम्हाला नांदगावला प्राप्त होतोय विनोदजी ठाकूर यांच्यामुळे. आणि मग अभिमानाने सांगायला लागतं की नांदगाववरून आमचे फक्त विनोदजी ठाकूर नाही आहेत. आपल्याला कधी कधी माहिती नसतं, ठराविक लोकांना माहिती असेल मोहनदादा, की जसं आता आपल्या पक्षाचे म्हणजे शिवसेना पक्षाचे एक प्रमुख व्यक्तिमत्व, आमच्या पक्षामध्ये जे मुख्यत्वे 2 सचिव आहेत, अनिल देसाई आणि विनायक राऊत, शिवसेना नेते दोघंही. तर अनिल देसाईंचे स्वीय सहाय्यक आणि पक्षाचे उपसचिव असलेले प्रवीण महाले सुद्धा नांदगावचेच आहेत, म्हणजे नांदगावचे सुपुत्र. म्हणजे नांदगाव मधून 2 एवढी मोठी व्यक्तिमत्व. जसं आपण मानतो की पक्ष तर अनेक असतात, महाराष्ट्रातही अनेक आहेत, पण जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय येतो तेव्हा तो विषय जोडला जातो फक्त शिवसेना या नावाशी आणि ठाकरे परिवाराशी. ज्याप्रमाणे आम्हाला आदर आहे, जसं मी बोलून कुठेही सुरुवात करतो, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या घराण्याबद्दल जेवढा आपल्याला आदर वाटतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने चालू झालेला पक्ष शिवसेना पक्ष, त्यांनी ज्यांनी चालू केला ते ठाकरे परिवार, महाराष्ट्राला तेवढाच आदर ठाकरे परिवाराचा आहे. आणि त्या ठाकरे परिवाराबरोबर काम करताना माझ्या गावातले, आम्ही तर खूप लहान आहोत कार्याने असू प्रत्येक गोष्टीने, पण माझ्या गावातले 2 व्यक्तिमत्व या गावाचे सुपुत्र तिकडे आहेत, मातोश्रीमध्ये त्यांना तेवढा सन्मान आहे. या गोष्टीचा आम्हाला खूप आदर वाटतो. आणि त्या व्यतिरिक्तही बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण ते आता मी बोलणार नाही, तुमचा वेळ घेणार नाही. तर एकदा खूप प्रेमाने सर्व नांदगाववासियांना, सगळ्या क्रिकेट प्रेमींना सस्नेह जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय हिंद. थँक्यू. खूप चांगलं व्यक्तिमत्व. आणि मी जाणून बुजून का बोलतो, मग त्यांच्या शब्दातून मी सुद्धा काही जाताना शिकून घेऊन जातोय. एकदा जोरदार टाळ्या दीपकराव सरांसाठी असायला पाहिजे. खरोखरच आता आपण बक्षीस समारंभ सुरू करतोय, पण जो भारतावर एक खरोखरच आपण फिरण्यासाठी काश्मीर जातो, काश्मीरचं नंदनवन आपण बघतोय आणि एका भयाड हल्ल्यामध्ये निष्पाक
माणसांचा जीव गेला त्या हुतात्म्यांसाठी आपण त्यांनी गेला त्याच्या 2 मिनिट आपण श्रद्धांजली सर्वांनी उभं राहायचंय. सर्वांनी कॅप आणि डोक्यावरचं गॉगल काढा. सर्वांनी उभं राहा. पुढे बाईकवर असले पुढे सर्वांनी. आमचे 26 हुतात्मे झालेत, निष्पाप व्यक्ती गेले निघून, त्यांना आपण इथे श्रद्धांजली वाहतोय. आपण श्रद्धांजली सर्वांनी उभं राहायचंय. ओम शांती शांती शांती. चला तर आपण जाऊया आता बक्षीस समारंभाकडे. पहिलं मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. फायनलचं मॅन ऑफ द मॅच बघूया कोण आहे. एनीबडी गेसिंग. 2 व्यक्तिमत्व आहेत. एका साईडला धीरज देखील आहे आणि एका साईडला गोलंदाजी देखील आहे. आता पॉईंट पडताना आमचे जजमेंट आहेत. दोघांनी 5-5 जणांनी ह्यांना पॉईंट दिलेत. म्हणजे नाही धीरज खेळला, धीरजने विकेट काढला, नाही त्यांनी चांगली बॉलिंग केली, चांगली 4 विकेट काढलेत. द्यायचं कोणाला तर आता बघूया कोण ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आणि या सामना आमच्या राजन भाऊला विनंती करतो की सामनावीर पुरस्कार द्यायचा आहे. एनीबडी गेसिंग कोण ठरतो मॅन ऑफ द मॅच. नाही 2 विकेट आणि 42 धावा काढल्या. तुमचे 6 बाद 13 अशी परिस्थिती असताना ज्यांनी खूप चांगली फलंदाजी केली, 5 षटकार बघितले आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतो धीरज मोरे. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. 13 धावेवर 6 गडी बाद 2 षटकार होते आणि तिथून या बॅट्समननी बॅटिंग चांगली केलाय आणि 2 गडी देखील बाद केलेत. जोरदार टाळ्याचा पाहिजे. हौशी नांदगावचा माजी खेळाडूकडनं बक्षीस दिलं पाहिजे. धीरज खरोखर हे भाग्य असावं ज्या हौशी नांदगावने नांदगावचं क्रिकेट करताना मोठं नाव केलंय. धीरज जास्त वेळ घेणार नाहीये, फक्त 2च मिनिटं तुझ्याशी मला जोडायचंय. नवापूरच्या गोलंदाजीबद्दल काय म्हणा एवढंच फक्त मला सांगा. नवापूरची गोलंदाजी तर खूप चांगलीच आहे. त्याच्या कारण की आपल्याला अभिमान वाटतो काय ताई पॅकर्समध्ये तो परेश आरेकर खेळतो. खूप केवढी परिस्थिती. 2 षटकात 13 धावा आतापर्यंत या एवढ्या वर्षात आणि आजच्या दिवसात वर्षभरात काही झाली नव्हती. पण आम्हाला अजून विश्वास होता की मोठे बॅटर, कारण मी खूप वर्ष तुमचं क्रिकेट बघितलंय. तू होता, वैभव होता, आपला आशिष मोरे होता, ही बॅटर तुमच्याकडे होते. तर तुम्ही टेलेंडर नव्हते. मी अगोदर सांगितलं की टेलेंडर नाही, हे खरे सर्व परिपक्व फलंदाज होते. कसं एन्जॉय करा आणि किती मोठं दडपण तुमच्यावर होतं आणि तुला पार्टनरशिपसाठी ज्यांनी साथ केली तर त्यांच्याबद्दल काय म्हणा. नक्कीच दडपण तर होतच, पण मी सगळ्यांना सांगेल का बॉलच्या मेरिटवर खेळत जा. जसं तुम्ही बॅटवर बॉल घेणार तसं तुमच्या बॅटवर तर चेंडू येणार आणि तुम्ही आणि चौकार आणि षटकार मारणार. वय वर्ष 14 पासून हिंदुस्थान दांडी संघाला खेळणार आणि आपल्या भागातली आणि हा डेलिकेट करतोय वैभव. या हा सामनावीर तुम्हाला दिला जात आहे. वैभव या, वैभव हा डेलिकेट करतात. बघा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 3 षटक 8 धावा 4 गडी बाद केलाय, त्यांना डेलिकेट केलं जात आहे. पण इथे बॅटिंगचा धावा देखील महत्वाचा होता, कारण 6 गडी तुमचे बाद झाले होते म्हणून. आणि जोरदार टाळा. ह्याला म्हणतात स्पोर्ट्समन खेळाडूची कशी असावी. माझ्यामुळे नव्हे त्या गोलंदाजामुळे जिंकलाय हे दाखवलाय आणि वैभवसाठी जोरदार टाळ्या जायला पाहिजे. आणि दादा खूप वर्षांनी लेफ्ट गोलंदाजी मारली. 4 षटकाच्या सामन्यात ऑफस्टोपला शपोर व्हायचा, मारायचं, त्याच्यामुळे गोलंदाजी बघायला मिळेल. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. थँक्यू सो मच. आपण बघितलं हा ठरतो मॅच. आणि टुर्नामेंटसाठी आम्हाला ज्या ज्या पंचांनी सहकार्य केलंय त्या पंचांचा मी सर्वांचा सत्कार करतोय. मी सर्वप्रथम विनंती करतोय विघ्नेश मोरे या. दादा या तुमच्याकडून ट्रॉफी दिली जाईल. दादा या तुमच्याकडून विघ्नेश मोरे या पटापट या सर्वांनी. त्यानंतर धनंजय ठाकूर या. विघ्नेश मोरे आहेत का या लोक. विघ्नेश मोरे या. पंच आमचे विघ्नेश मोरे बघा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हा पंचाने 12 पंचामध्ये टोटल पाहिले. धनंजय ठाकूर या. धनंजय ठाकूर. धनंजय ठाकूर या. निशान मोरे यानंतर दादा या तुम्ही. निशान या. निशान आलेत का. निशान या. निशान देऊया. विक्रांत मोरे या. विक्रांत मोरे आहेत. द्या दादा या. चिराग मोरे द्या. विक्रांत मोरे द्या. भावेश ठाकूर. भावेश ठाकूर या. पंच म्हणून ज्यांनी काम केलंय भावेश ठाकूर या. लवकर आहे भावेश ठाकूर. थोडंसं धावा ना. हा 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 काय पलटाना सुंदर दिसतात ना. भावेश ठाकूर या. मानस पाटील आहेत का. मानस पाटील या. हा निशान मोरे या. तुमचं पारितोषिक घ्यायचं आहे. ओके. युवा खूप चांगली पंचगिरी केलाय. हा वाटतंय वेस्ट इंडिजवरून आलेत. मानस पाटील आहेत. मानस पाटील
या जोरदार टाळ्या मानस पाडे ताई या किती सुंदर काम तुम्हाला बघा, ज्याने असंख्य लोकांना जीवदान दिलं, कोरोनाच्या काळामध्ये काम केलं, यांच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे ना. घराची वाट पाहिजे ना दाराची, मी जगते फक्त माझ्या प्रेमासाठी असं बघताना प्रणय गावड, साई मोरे, साई मोरे, विक्रांत बडगर या या, विक्रांत बडगर, विक्रांत आहेत का? कमलेश पाटील, कमलेश पाटील या, विक्रांत या लवकर या, कमलेश पाटील, विक्रम गडकर या दोघांनी या. ताई या अजून आमच्या आहेत, डबल डबल द्या प्रत्येकाने या. विक्रांत आहेत ना? साई मोरे नाही आहेत या. साई झाला. जन्मेश पाटील, जन्मेश पाटील या, जन्मेश पाटील, चिन्मय पाटील आहेत का? जन्मेश, जिग्नेश पाटील आहेत, जिग्नेश पाटील, विकी या ना, जिग्नेश पाटील, चिन्मय पाटील या या लवकर या. चला, हे सर्व पंच म्हणून यांनी काम केलंय, 64 संघाचं पूर्ण देखरेख केलं, यांच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. खूप सुंदर पंचगिरी बघायला मिळाली. मुंबईच्या खेळाडूपासून असंख्य मॅसेज आलाय, वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट इन महाराष्ट्र असं मला मॅसेज आला, जिकडे चांगली पंचगिरी बघायला मिळाली. आणि वेळोवेळी त्यांनी मुंबईच्या संघाने आभार मानलेत आमच्या डमडमवाल्याची, की आम्हाला काही काना खेळाचं मैदान माहिती नसतं, पण नाक्यावरचं फक्त भाडं ठरलं होतं, पण मैदानापर्यंत येऊन पोहोचलं, म्हणून माझ्या नांदगाव मुरबाड टॅक्सीवाल्यांसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. एक मॅसेज त्यांचा माझ्याकडे आला की दादा त्यांचं देखील नाव घ्या असं बघायला मिळते. चला पुढे तर जाऊया. चला आपण 8 बक्षीस ठेवलेत. फक्त विजेता उपविजेता नाहीये की सेमीफायनल लुझर असे नाही आहेत. या स्पर्धेमध्ये टोटल 8 पारितोषिक दिले गेलेत. 4000 रुपये आणि एक ट्रॉफी जाते. 8वा संघ या स्पर्धेतला ठरतोय. मी विनंती करतोय मोहन राणे साहेब आपण या, तो स्पर्धेत आपण फोफरण संघ ठरतोय. 8वा संघ फोफरण, मित्रफेम फोफरण यायचं आहे. आलेत मित्रफेमचे की ट्रॉफी द्या आणि त्यांना कॅश प्राईज पण आहे ना. हां ते तुम्हाला डायरेक्ट करतील. या मित्रप्रेम फोफरणची आपण नुकतीच फोफरण प्रीमियर लीग पाहिली. या भावाने खूप बक्षिसं वाटलीत. कोण विसरू शकतो या भावाला. 8वा संघ स्थान गेला. जोरदार टाळ्या फोफरण संघासाठी असायला पाहिजेत. नवीन विस्थापित गाव म्हणून पहिलं ह्यांचं काम झालं. आपण 3 and 4 झालं आणि नवीन विस्थापित गाव सर्व ह्यांचं पहिलं गाव गेलं आणि आज त्या गावाची व्यवस्था आपण पाहिली. पण आज सुंदर काम त्याच्याकडे. कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू सो मच. आपण फोफरण प्रीमध्ये भेटलात. 7वा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. हा पैसे सर्व ऑनलाईन दिले जातील. हा संघ आहे ना कोंडाळी नांदगाव, त्यांनी आम्हाला पंच, स्कोरर, बॉल आणणे इतर खूप 8वा संघ आहे. त्याने आम्हाला अंपायरिंग दिलेत. त्याने आम्हाला चेंडू आणण्यासाठी खूप मदत केलाय आणि त्या व्यतिरिक्त स्कोरिंगसाठी खूप मदत केलाय. आणि 7वा क्रमांकाचा संघ तुम्हाला पोण आणि नांदगाव या कर्णधार, पोण आणि नांदगाव, पोण आणि नांदगाव. जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्या सर्व संघासाठी, ज्यांनी खूप चांगलं स्कोरिंगचं वेळोवेळ काम केलंय, ग्राउंड आखण्यासाठी मदत केलाय आणि जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर गेलेत तेव्हा आम्हाला चेंडू आणून गेले. जोरदार टाळ्या असायला. 7वा संघ ठरताना अरे बाबा खुश व्हायला. 64 म्हणून 7वा का आनंद वाटते. आम्ही 72 म्हणून 13वा याच्या वर्गात तरी आनंद वाटायचा. तशा पैसे काम बघायला मिळते. मी विनंती करतोय या मंजुषा मॅडम या. आमच्या पोन या, तुम्ही बक्षीस तर घ्या ना, मग बघतो मी आपण काय बोलायचं ते. या या जोरदार टाळ्या असायला पाहिजे. मंजुषा मॅडमकडे तुम्हाला बक्षीस दिलं पाहिजेत. खरोखरच दीपक राऊत साहेबांच्या प्रत्येक गोष्टी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्याकडे बघायला. इंस्टाग्रामवर खूप आलं. कसं वाटतं या 64 संघा म्हणून आपण 7वं यायचं आणि एवढी गावातली मोठी टुर्नामेंट असताना हा पारितोषिक घेताना काय आनंद होतोय. आनंद तर खूप होतोय, पण आम्हाला जरा गडबड झाली त्या सामन्यामध्ये. आम्ही पराभूत झाले. तेव्हा गडबड काय झाली, कशी गडबड काय झाली. आम्ही जेव्हा बॉलिंग फिरवली त्यात आमचं चुकलं जरा. ओके ओके. पण ओव्हरऑल टुर्नामेंट मला कशी वाटते, कसं आयोजन काय म्हणाल. आयोजन खूप चांगलं होतं. आणि आज तुम्ही नवापूरची गोलंदाजी बघितली. 5 वेळा सगळ्या संघांना त्यांनी गारद केला, ऑलडाऊन केलाय आणि ह्या संघाची फलंदाजी बघता किती आनंद घेतलाय. खूप चांगला आनंद. ओके. आता हे फोटो आला तो कोणाला पहिला पाठवणार. बाळलाजला. थँक्यू सो मच. चला 6वा संघ आपण बघणार आहोत.
यश फाउंडेशन तुफान पाडा आणि गावड साहेब तुम्हीच या, कारण यश फाउंडेशनचे सर्व सेवा तुम्ही या 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 आमच्या यशचे परम मित्र आहात, उत्तम भाऊचे विश्वासू साथी म्हणून तुमच्याकडे बघितलं जाते. यश फाउंडेशनचा संघ तुम्हाला जोरदार टाळ्या ह्या मुरबा संघासाठी असायला पाहिजे, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. खूप चांगलं क्रिकेटर मुरबामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. यावर्षी मुरबाचं क्रिकेट जर म्हटलं तर ओव्हरऑलमध्ये बघायला मिळतंय. थँक्यू. कसं वाटतंय आपल्याला, तुम्ही 6वा संवाद चालू? खूप आनंद होत आहे का इकडे नांदगावमध्ये आम्हाला खेळायला भेटलं, कारण की प्रत्येक वर्षी आम्ही बघत आहेत का नांदगावमध्ये आपण खेळू पण यावर्षी आम्हाला खेळायला भेटलं म्हणून खूप आनंद होत आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. जाऊया. सालवडचे कोणी आहेत का? 5वं बक्षीस साई सापडेसर सालवड. मनीष होते आहेत का? मनीषजी सालवडचं कोणी आहेत? या ना, या ये ये भाऊ ये, घे ना घे. यस यस सालवड, जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. काय नटून ठटून आले भाऊ, हा काय दिसतात तुम्ही. या ना तरी घ्या. सालवड सालवडशी खूप नाते घ्यायचं आहे. मी ताई या, तुम्हाला विनंती करतो ताई या ना, तुमच्याकडून दिला जाईल ट्रॉफी. जोरदार टाळ्या साई सापडेश्वर सालवड संघासाठी असायला पाहिजे. जिथे जिथे जाईल तिथे तिथे चांगला खेळ करताना आपण साई सापडेश्वर संघाला पाहिलेत. आता आपण थोडंसं वेगळं बक्षीस देतो. सेमीफायनल उजर वगैरे नंतर देऊ. आदर्श संघ म्हणजे ज्याला आपण फेअर प्ले म्हणतो, ज्यांना फक्त आपण मेसेज केला की फोन केला, दादा तुमची उद्या मॅच आहे, तुम्हाला खेळायला यायचं. बाकीच्या संघाने खूप हैराण केलाय. रात्री 12 वाजता सांगायचे की आमचे प्लेयर येऊ शकत नाही. पण हा देखील विचार करा की 2 संघाच्या मॅच असतात, समोरचा संघ तुमची रजा वगैरे घेतो, तेव्हा त्यांच्या रजा कुठे जातात. म्हणून ह्या संघाने कधीही सहकार्य केलं नाही. 9 खेळाडू घेऊन आले डहाणूवरून आणि त्यांचा सामना खेळले आणि आम्हाला किट देखील त्यांनी दिलाय, मेडिकल किट. असं करून त्यांचं कौतुक करतोय आणि हा आदर्श संघाचा पहिला मान जातो. जय बजरंग विश्वास 11 डहाणू संघ, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. या या खरोखर या दादांचं बघा, एका गणवेशामध्ये येताना ही डिसिप्लिन, ही शिस्त तुम्हाला बघायला मिळते आणि या संघासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. डहाणूचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. जय बजरंग शिववास्तू 11. आदरणीय चिराग राणे या, चिराग राणे कोण सन्मानित केले जातील. जय बजरंग विश. आणि अजून 2 बक्षीस वाढवलाय. जरा ऐका, ज्यांना केव्हाही सांगितलं की तुमची मॅच आहे त्यांनी कधीच सांगितलं नाही की दादा मी बुधवारी मॅच खेळणार आहे, दादा मी मंगळवारी मॅच खेळणार आहे. जेव्हा जेव्हा मॅच सांगितलं आणि आयोजकांनी सांगितलं की तुम्हाला जमेल का आणि कॅन्सल कर, दादा कॅन्सल नका करू, कारण ही टुर्नामेंट तुम्ही 4 महिने चालते. आणि जेव्हा त्याने शब्द दिलाय, मग सोमवार असो, बुधवार असो, गुरुवार असो, त्या दिवशी येऊन खेळलाय आणि तोच संघ तुम्हाला बघायला मिळतोय. आणि कॅन्सल आयोजकांनी देखील केलं. ते सांगतात की आमच्यासाठी तुम्ही कॅन्सल करू नका, आमचे 8 असतील 9 असतील येऊन खेळणारे. आणि तो संघ ठरतोय. फेअर प्लेअर अवॉर्ड जातो दुसरा. मराठी योद्धा शिरगावचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. या शिरगावकर कोणाला का मराठी योद्धाकडनं यस यस काय योद्धे बघायला मिळतात. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सारिका मोरे मॅडम या, तुमच्याकडे ट्रॉफी दिली जाते. मराठा योद्धासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. गुड डिसिप्लिन. छत्रपती शिवरायांनी मराठी बाणा कसं जिंकायचं, महिलाचं आदर्श कसं करावं, क्रीडांगणावर कसं जगावं, आयोजकांचा कसं सत्कार करावं, फक्त एवढंच विचारेल. ही टुर्नामेंट तुम्हाला कशी वाटली? खूप छान. अशा स्पर्धा तुम्ही आतापर्यंत पाहिल्यात का? आम्ही इकडेच खेळतो. थँक्यू. गुड बॅट दादा, हेच असायला पाहिजे, असायला बघायला. आता आपण जातोय. हा आता जाऊया आपण बेस्ट बॉलर. या संपूर्ण स्पर्धेतला कोण बघायला मिळतोय? आदरणीय जयमाला घरत मॅडम या, आपल्याकडून बेस्ट बॉलरचं बक्षीस देतोय. बेस्ट बॉलर मध्ये आमच्याकडे 4 गोलंदाज होते. धीरज देखील होता. दुसरे 3 गोलंदाज होते आणि अजून 1 गोलंदाज आहे. आणि बेस्ट बॉलरचं अवॉर्ड ज्याने संपूर्ण स्पर्धा बॉलिंगवर गाजवली त्या संघाला जाते. 12 विकेट घेणारा प्रतीक पवार ठरतोय या वर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज. या प्रतीक पवार. नसतील तर कोणत्या खेळाडूने या मॅडम, या ना पुढे. हे स्वतः कर्णधार आहेत.
येस येस निश्चित मॅच आहे त्यांची 5 मॅच खेळण्यासाठी गेलेत. जोरदार टाळ्या प्रतीक पवारसाठी असायला पाहिजे. 12 गडी बाद केले या स्पर्धेमध्ये आणि 11 धीरज तुझे होते. उत्कृष्ट गोलंदाजी प्रतीक पवारने टाकली. खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं या नवापूर संघाचं कमी. थँक्यू सो मच दादा, खूप चांगला खेळ तुमच्याकडनं बघायला मिळाला. आता आपण जातो उत्कृष्ट बॅटर, गुड फिल्डिंग. हां, आपण उत्कृष्ट फिल्डर बघतोय. मी विनंती करतो देण्यासाठी बाळू भैया, कारण नेहमीच तुम्ही क्रिकेटवर असताना जे कॅच पकडतात त्याच्यावर टाळ्या मारतात. आवर्जून बघितलं, एक तिकडे झेल पकडला, तिकडे कॅच पकडला नवापूरच्या खेळाडून, तुम्ही आवर्जून टाळ्या मारल्या. म्हणून तुम्हाला विनंती करतो की बेस्ट फिल्डरचं बक्षीस द्या. आज वैभवचं देखील याच्यात नाव होतं, पण जेव्हा यूट्यूब नव्हती त्याच्या अगोदर देखील खूप चांगले कॅचेस फेकलेत आणि ओव्हरऑल टुर्नामेंट असं तर बक्षीस दिलं गेलं. आणि बेस्ट फिल्डर होतो या स्पर्धेतला स्मिथ पाटील, शिवशक्ती नांदगाव यायचा स्मिथ पाटील, अपकमिंग यंग टॅलेंट. जोरदार टाळ्या खेळाडूसाठी असायला पाहिजे. अप्रतिम झेल त्यांनी या स्पर्धेमध्ये पकडलेत आणि दर्जा दाखवलाय आणि यावर्षी खूप चांगलं काम त्यांच्याकडनं बघायला मिळते. या बाळूभाई थोडंसं तिथे जाणार, सेंटरमध्ये जा. बघा तुम्हाला कोणत्या खेळाडूकडनं बक्षीस बघायला मिळते. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ठरतोय आणि 200 रुपयाचं पारितोषिक देखील तुम्हाला दिलं गेलंय. दादा इकडे थांबा ना. काय करता आपण? एज्युकेशन, शिक्षण काय घेता? ITI. कुठे ITI करता? पालघर. शाबास. कोणते ट्रेड करता? आरईसीटी. आरईसीटी. म्हणजे तुम्हाला निश्चित जॉब मिळणार आहे. म्हणजे खेळत जा, नो डाऊट, कारण शेवटी कामधंदा पाहिजेत ना. आई बाप लग्न करतात, मुलगा झाला की आनंद होता, मुलाचे लग्न झालं की बाबा एकदा सुटलो संसार नांदो, असं प्रत्येकजण बघत असतात. तसं तुम्हाला बघायला मिळते. प्रॅक्टिस कुठे करतात? प्रॅक्टिस ग्राउंडवरच करतात. कसं वाटलं? कोणावर तुला गायडन्स कोण करतो? खेळाडू कोणता खेळाडू तुझा आयकॉन आहे या गावातला? चिन्मय पाटील. ओके ओके, चिन्मय पाटील आहेत का? दादा चिन्मय पाटील असायला पाहिजे. आज तुला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं बक्षीस मिळालं, किती आनंद वाटतंय आणि कशा पद्धतीने एन्जॉय कराल? खूप आनंद वाटतोय. ओके, मग काय पार्टी वगैरे करणार की नाही? नाही. चायनीज वगैरे भाऊ अशी नाही वगैरे तुला मी घेणार की नाही? हो. ओके, थँक्यू सो मच. गुड फिल्डिंग. असंच खेळत जा, ITI पूर्ण कर आणि लवकर आई वडिलांना पेढे देत जा. थँक्यू सो मच. कारण कामधंदा असायला पाहिजे दादा, त्याशिवाय काय करू शकणार आहे. हे मला खूप आवडलं माहिती आहे का? फोफरेनला प्रीमियर लीग झाली, त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त वर्षाचा 2 टुर्नामेंट खेळतो, बाकी प्रीमियर खेळतो, कारण आम्हाला 1200 रुपये प्रति दिवस मिळतात. आणि ते 1200 रुपये जर आमचे गेले आणि दिवसातले 4 आठवड्यातले 4 दिवस गेले तर आम्ही 5000 रुपये लॉस करतात. बघा, एकदा तर फोफरेनच्या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. हे आता शिकलंय, मुलांना कळलंय, त्याला आनंद वाटतंय. आणि आत्ता जाणार आहोत आपण बेस्ट बॅट्समन. हा बघा, बेस्ट बॅटरमध्ये उनभाटचे खेळाडू रेसमध्ये होते. एकाकडे यामा होती, एकाकडे स्प्लेंडर होती. एक 80 करून पळाला, एक 91 करून दोनदा बाद झाला, धावबाद झाला. बघा कशा पहिले बघायला मिळते. पण धीरजने आज मोक्याचा ठोका दिलाय. 6 बाद 13 परिस्थिती असताना काय बॅटिंग धीरजकडनं बघायला मिळेल. आजच्या दिवसात संपूर्ण वेळ त्याच्या टाळ्या मारा थोडं कमी होईल. काय बॅटिंग केलाय आज. हिंदुस्थान दांडीचं हिंदुस्थान दाखवून दिलं धीरज. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक दिलं जातं ज्यांनी 191 धावा काढल्यात. तो ठरतो बेस्ट बॅट्समन भूमित या कर्णधार. भूमित या. आणि मी बेस्ट बॅट्समन देण्यासाठी किडी साहेब तुम्ही या, तुम्हाला बोलवतो. कारण भारतीय संघाचे कर्णधार तुमच्या बॅटिंगने, तुमच्या बॉलिंगने आपल्या हिंदुस्थानला आशिया चषक जिंकून येण्याचं मी काम केलं. विक्रांत केणीकडनं दिले जातं बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. 191-90 धावा अगोदरच्या दिवसात होता, आज फक्त एकच धाव काढलाय, 2 वेळा धावबाद झालाय. ही बॅट आम्हाला दिलाय, 1 मिनिट द्या ना. ही बॅट तुम्हाला दिली गेलाय, मला वाटतं ही साळवी स्पोर्ट अंधेरीकडनं बॅटिंग दिलेलं. बघा, म्हणजे अंधेरीच्या खेळाडून देखील आयोजन आवडलाय. तो संघ खेळण्यासाठी आला आणि त्यांनी सांगितलं दादा हम भी आपको एक पारितोषिक देना चाहिए. आणि ही तुला अंधेरीची बॅट बघायला मिळते. कशा पद्धतीने बॅटिंग केलंय. आजचा दिवस तुझा ना, पण गोलंदाजी सुपर टाकलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओमप्लॅक्स मध्ये क्रिकेट शिकला, आज बाकी गावाचं नाव करताना भूमित नावाचा हा भूमितीचा पेपर नसतो, गणिताचा पेपर सुद्धा. भूमित काय म्हणाल? नाही जाऊ नका, लाजू नका ना. या या या. अरे बाबा, ही सवय आहे. लग्न केलं का खूप बोलावं लागतं, खूप पेलावं देखील लागते. हे सर्व आम्ही मंडळी आहेत ना, डोक्यावर घाम दुखायला मिळतो. जगाच्या बाहेर आपण राजा असतो, घरामध्ये जी दुर्गा असतो ना, त्याचा सगळ्याचा त्या संसारासाठी नटतात. कसा एन्जॉय केला? आज बॅटिंग झाली नाही का? बॅटिंग झाली नाही झाली, पण धीरूदा एवढा भारी खेळला, खूप आनंद झाला. आम्ही फायनल मारली असं म्हणून. आणि गोलंदाजी काय भन्नाट केली. कोण मार्गदर्शन करतो? तो त्या ऍक्च्युली वरच्या तिकडे कडून शिकून आलाय, पण ओव्हरऑल टेनिस तिकडे थोडं मार्गदर्शन कोण करतोय? सर्वच करतात. टीम मधले 11 प्लेयर, म्हणजे धीरज मोरे असतील, कल्पेश ठाकूर असतील, तेजस मोरे असतील, रोशन ठाकूर असतील, सर्वच टीम मध्ये आशिष दादा असतील,
सर्व बॅक टू बॅक तुम्ही या सिमेंटच्या विकेटवरची T10ची फायनलमध्ये पराभूत झाले, मग त्याच संघाला तुम्ही इकडे पराभूत केलं. बॅक टू बॅक T50ची तुम्ही फायनलमध्ये, म्हणजे मोठ्या षटकाचे सामने असले की मला वाटतं फोफणच विजेता होईल. त्याबद्दल काय म्हणाल? आमची प्रॅक्टिस असते म्हणजे रोजच्या रोज 15 ओव्हरच्या षटकातली, म्हणून आम्हाला फायनल मारायला हे झालं. आणि काहीतरी प्लॅनिंग करतात की नाही? आता एवढे लोक आले तेवढं जेवण करायचं, एवढे आले तेवढं हेर करायचं, तसं प्लॅनिंग तुम्ही करतात की नाही? हो, प्लॅनिंग तर असतेच आमचं. थँक्यू सो मच. बेस्ट बॅट्समन भूमीतला बघितलं, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. आणि आता सर्वांचे जिथे लक्ष होते, जिथे मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट देखील आम्हाला दिलाय, ही बॅट आम्हाला दिलाय जय गणेश वागुळसार संघाकडून. म्हणजे वागुळसारचा संघ होता, ते पराभूत झाले, तरी त्यांना ही टुर्नामेंट दादा आवडली आणि त्यांनी या संघासाठी बक्षीस दिलं की आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ शकतो. मग त्यांनी विचारलं आणि आपण कसं सांगलं, मग त्यांनी सांगितलं आम्ही एक बॅट देतोय. वागुळसार संघाकडे मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट दिलाय, उत्कृष्ट ती ट्रॉफी आहे आणि ही देण्यासाठी विनंती करतोय मी. थांबा, सिरीज सस्पेंड ठेवूया, काहीतरी सस्पेंड पाहिजे ना, कारण आमच्या हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंचे काही वाक्य असायचे, भाषणासाठी लोक 3-3 तास थांबायचे, पण तो सस्पेंड, आणि मग सस्पेंड तो अशा वेळेस सोडायचे की जाता जाता ते प्रत्येकाला वाक्य आठवण असायला पाहिजे. एकदा पुन्हा माझ्या हिंदू हृदय बाळासाहेब जोरदार टाळ्या असायला पाहिजे. एक होता तारा जो गेला, आणि त्याची प्रचिती कशी झाली ते बघायला मिळते, ज्याने प्रत्येक महाराष्ट्राच्या मानदामध्ये चैतन्य निर्माण केला आहे. पण येणारे दिवस हे आपले आहेत, खूप चांगले ब्रीदवाक्य बघायला मिळतात. हा ॲक्च्युली राजकारणाचा मंच नाही आहे, पण आम्हाला तमाम माणसाला मराठी जपावा ही प्रत्येकाची इच्छा आहे की नाही आहे. महाराष्ट्राचं उज्ज्वल व्हायला म्हणजे आपण महाराष्ट्र घडवायचं आहे, हे आपण प्रत्येकाने करा. आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्राची गरज येईल, तेव्हा मोर्चे काढायची पाळी आली तरी थोडा वेळ तरी प्रत्येकाने द्या, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. इथे आपण 4था नंबरचा पारितोषिक देतोय आणि 4था संघ तुम्हाला बघायला मिळतोय. मी विनंती करतोय ती ट्रॉफी देण्यासाठी मोहन साहेब तुम्ही या, राणे साहेब तुम्ही या. दुसरी पहिली आपण त्यांच्याकडे देणार आहोत. शिवशक्ती नांदगाव संघाचे कर्णधार या. बक्षीस आहेत तुम्हाला 8,000 ना, 8,000 कॅश तुम्हाला ते मारतीलच, आणि ट्रॉफी या शिवशक्ती नांदगाव संघाचे कर्णधार सगळे असतील तरी चालेल. जोरदार टाळा शिवशक्ती नांदगाव बी संघासाठी असायला पाहिजे. या या कपिल या, कपिल कर्णधार वरती या, बाकीच्याने खाली उभे राहा. यानं संपूर्ण संघ एक फोटो सेशन बघायला मिळेल. कमलेश मोरे, विघ्नेश मोरे कर्णधार वरती या आणि बाकीच्याने इथे उभे राहा, म्हणजे एक फोटो सेशन चांगला येईल. या, आणि तुम्ही इकडे उभे राहा ना, समोर एक फोटो सेशन चांगला येईल. या इथे खाली उभे राहा, चांगला फोटो येईल. या ना, किंवा बसा त्याच्यावर तरी येईल, बसतो तरी चालेल. चला, कर्णधार बघायला ट्रॉफी घेत आहे. जोरदार टाळ्या असायला पाहिजे शिवशक्ती बी संघासाठी. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ आणि केला, पण नवापूरच्या भेदक मारा समोर हा संघ बाकी कोलमडला. बंटी, काय नाव आहे बंटीचं खरं? धनंजय नावाचा खेळ. तुम्हाला धनंजय म्हटला की तुम्हाला निश्चितच तारापूरचा कांबोड्याचा गोलंदाज बघायला मिळेल, पण हा धनंजय बंटी तुम्हाला बघायला मिळतोय. शिवशक्ती नांदगाव 4था संघ तुम्हाला बघायला मिळतो. बस अजून 5 मिनिटे लागतील आपल्याला. ही सर्व इंस्टाग्रामवर फोटो टाकली जातात. बंटी थांबा ना, बंटी बंटी जाऊ नका. बंटी काय म्हणाल, खूप चांगला 64 संघामधून तुम्ही 4 संघापर्यंत पोहोचलात. आज जरी तुमची बॅटिंग झाली नाही तर ओव्हरऑल परफॉर्मन्स आणि या तुमच्या 4थ्या नंबरपर्यंत पोहोचण्याबद्दल तुमच्या संघाबद्दल काय म्हणाल? चांगलंच आहे, पण कुठेतरी चुकतंय थोडं. माणूस चुकता चुकता शिकतोय ना. अजून देखील मी आता म्हातारा झालाय हो, उद्या माझी मुलीची लग्न की सासू तरी मी देखील चुकतोय. तर तुमच्या ओव्हरऑल कुठे चुकला तसं मला वाटतं तुम्ही सांगा. मी तुम्हाला सांगेन, मी मार्क केला. कुठे चुकला सकाळच्या सत्रात? बॅटिंग मध्ये. ओके, राईट. बॅटिंगमध्ये प्रगती करायला पाहिजे आणि खूप चांगलं आयोजन, तुमचं सहकार्य आणि अशाच पहिले एकी ठेवा. नांदगाव गावाचा जो जलवा वरती आहे ना, तो भगवा कायम फडफड ठेवा. थँक्यू सो मच. तुम्ही चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली आणि 4था नंबरचं बक्षीस घेतलं. आता आपण तुम्हाला बघायला भेटतो 3रा संघ प्राईज जातोय. वागुळचा संघर्ष होतो 3रा प्राईज. आमच्या मंजुषा गायकवाड आणि सोनिया मोरे मॅडम या तुमच्याकडून 3ऱ्या नंबरचं प्राईज दिलं जाते आणि तो संघर्ष होतो. वागुळसारचा संघ आहे का कोणी वागुळसारचे? चला, ह्याच्यासाठी देखील मला वाटते 8,000 रुपयाचं पारितोषिक आहे. वागुळसार संघ ठेवतो. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग बघायला मिळते. जोरदार टाळ्या वागुळसार संघासाठी बघायला मिळते. रणजी स्क्वॉडचा खेळाडू, रणजीपटू देखील त्या संघातून खेळला. ही स्पर्धा दादा एवढी लहान नाही आहे. रणजीपटू जो होता आपल्या पालघर तालुक्यातला, तो त्या स्पर्धेतून ह्या संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवशी होता म्हणून थोडीशी बॉलिंग त्यांची वीक झाली, पण खऱ्या अर्थाने त्यांचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. म्हणजे हा स्पर्धा किती ब्रँड आहे ही तुम्हाला बघायला मिळते. आणि आता जातोय आपण मॅन ऑफ द सिरीज साठी. त्यानंतर आपण देणार दुसरं पण जाऊया, अजून देखील सस्पेंड ठेवूया, रनरचा विजय देऊया आणि नंतर मॅन ऑफ द सिरीज साठी जाणार आहोत.
उपविजेता 8,000 रुपयाचं, सॉरी माफ करा, 16,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ती ट्रॉफी आहे उपविजेत्याची, ती घेऊन यायची. आदरणीय चिराग राणे आणि विनोद ठाकूर साहेब या, ठाकूर काका या ना, आणि चिराग राणे साहेब या, ज्यांच्या हाताखाली लहानच मोठे झाले हे संपूर्ण राणे कुटुंब. आणि एका साईडला आमचे आदरणीय काकांचं जेवढं नाव घ्या तेवढं विनंती करतोय. आणि विक्रांत केळी तुम्ही देखील बरोबर यायचं या, तुम्ही देखील या. आमचे विक्रांत केणी भारतीय संघाचे कर्णधार आणि नवापूरचा कॅप्टननी वरती या, बाकीच्यांनी खाली बसा. उपविजेता ठंगा ठरतोय, रनर अप नवापूरचा संघ, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. कॅप्टननी फक्त वर या. आणि इथे बघायला मिळतंय गुड बॉलिंग परफॉर्मन्स. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. धीरजनी पण म्हटलं की त्यांच्या गोलंदाजीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या वर्षीचा उपविजय ठरतोय T15 15 षटकाच्या सामन्याचा. एका साईडला तुम्हाला बघायला मिळतोय तो म्हणजे नवापूर संघ. तब्बल 5 वेळा संघाला ऑलडाऊन करण्याचं काम त्यांनी केलंय. फायनल मध्ये देखील त्याने ऑलडाऊन केलाय, हे देखील विसरता चालणार नाही. आणि इकडे बघायला मिळतो नवापूर संघ. जोरदार टाळ्या नवापूर संघासाठी असायला पाहिजेत. तो ह्या कॅप्टन खूप सुंदर परफॉर्मन्स. मला वाटतं क्रिकेट विश्वात अशी कामगिरी झाली नसेल अशी तुम्ही काम केलंय आतापर्यंत. तब्बल 5 वेळा आणि लागोपाठ 4 वेळा तुम्ही त्या संघाला ऑलडाऊन केलंय. तुमच्या गोलंदाजाबद्दल तुम्ही काय म्हणाल? खरंच आमचा जो परेश आरेकर आहे, जो आज आयकॉन प्लेअर म्हणून म्हणजे बाहेर करतो, त्याचा आम्हाला आमच्या गावाला म्हणजे नवापूर गावाला खूप फायदा होतोय. थोडंसं सांगतोय 6 बाद 13 म्हणजे 13 धावावर 6 गडी बाद झालं. खरं सांगायचं किती धावापर्यंत जायचं तुम्हाला वाटलं होतं की त्या संघात तुम्ही किती धावापर्यंत थांबवतो असं तुम्हाला वाटलं होतं? नक्कीच बोलायला गेलं तर 13 रनावर 6 विकेट होता. पण या अगोदरचा सामना जर पाहिला होता आम्ही सेमीफायनल, जेव्हा आम्ही बीचलाच बसलो होतो, शैलूभाऊजीकडे त्यांच्या दुकानात बसलो होतो आणि यूट्यूबवर लाईव्ह मॅच पाहत होतो आम्ही, तेव्हाही या उनबाट संघाचा 50 धावावर 7 विकेट होत्या. आणि त्यानंतर भावेश आणि धीरजनेच फलंदाजी करून 140 रन जिंकायला दिले होते. तसंच आमच्यासोबतही म्हणजे आम्हाला वाटलं की जे तुम्ही जसं सांगितलं होतं की हे 4 फलंदाज आहेत ते ह्या 6 विकेटच्या पेक्षा भारी आहेत आणि त्यांनी जे फलंदाजी केली त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ह्याला म्हटलं स्पोर्ट्समन स्पिरिट, खेळाडू वृत्ती या कर्णधारासाठी. आणि नवापूरच्या संघासाठी जोरदार टाळ्या. वेल प्लेड, खूप चांगला खेळ तुम्ही केला. 1 नव्हे 2 नव्हे 5 वेळा तुम्ही ऑलडाऊन केलेत, म्हणजे डबल विजेते तुम्ही आहेत. आणि ह्या ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये काय म्हणाल? टुर्नामेंटबद्दल बोलावं गेलं तर शिवशक्ती नांदगाव यांचं कौतुक आणि अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. कारण की तुम्ही जसं सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रात ही टुर्नामेंट आज लोक यूट्यूबवर पाहत आहेत, म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट, आपण सर्वांचं हे करतो की खूप जोरजोराने ताड्या वाजवा किंवा काय होता, पण मी तुम्हाला सांगतो म्हणजे नांदगावकरांना, नवापूरकरांना, उनबाटकरांना आणि सर्व इकडच्या प्रेक्षकांना आणि मान्यवरांना सुद्धा की एक वेळा दीपक भाऊसाठी जोरदार ताड्या होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच. खूप चांगलं खेळ. तुमचं प्रेम आहे. मी म्हटलं ना मुरब्यापासून तर उशळी दांडी घेताना तारापूरपर्यंत निलेश फायटर हे संघ माझ्यावर खूप प्रेम करतात. आज मुंबईला जायचं आहे, तुमचं प्रेम तुम्हाला बघा. तुम्ही खेळतात म्हणून आम्हाला उत्तेजित बघायला मिळतं. तुम्ही खेळण्यात आम्ही करू शकत नाही. आणि मला माझ्या ग्रामीण भागातले जेव्हा खेळाडू पुढे जातात ना तेव्हा खूप खूप आनंद मिळतो. मी देश विदेशातल्या खेळांची देखील कॉमेंट्री करतो. झिम्बाब्वे असतात, केनिया असतात, आम्ही जातो. पण आज तुम्ही देखील आणि तुमच्या सगळे जे फोटो असतात ना माझ्याकडे तेवढा तिकडे दाखवतो. अरे बापरे, इतनी टीम यहाँ पे आते, असे अचंबित होतात. ओमटॅक्सला तुम्ही गेले तर मुंबईचे खेळाडू वगैरे एकदा खूप सुंदर, खूप चांगलं खेळा. आणि मला वाटतं या वर्षीचे तुम्ही डबल विजेता आहात, तुम्ही 5 वेळा संघाने ऑलडाऊन केला. थँक्यू सो मच, थँक्यू. चला आता आपण जातोय मॅन ऑफ द सिरीज साठी. आणि उनबाट संघाचं आपण सांगताना विसरलोय की उनबाट संघाने देखील युट्यूब नव्हती, त्यांनी देखील 5 वेळा ऑलडाऊन केल्या संघ, त्यांच्या देखील टाळ्या मारायचा आहे. पण ते युट्यूब नसता लक्षात आलं नाही. राणे साहेब 1 मिनिट थांबा ना. 5 वेळा त्यांनी देखील ऑलडाऊन केलाय. आणि आता आपण जातो जे मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला बॅट दिलाय, द्या ना ती आम्हाला, ती बॅट दिलाय. सांगितलं वाघोळ संघाकडनं ही ट्रॉफी द्या. आणि आता इथे मी विनंती करतोय आणि सर्व महिलांनी या, सर्व महिलांनी या इकडे. आता सर्व महिलांनी यायचं आहे. झालं ना, थांबा 2 मिनिटं थांबा. एवढं सर्व करताना लोकांपर्यंत पोहोचणार आमचे दीपक भाऊ आणि मृण्मय ये, ह्या दोघांचा आपल्याला सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे.
नाही नाही, दीपक राऊत त्यांचा सन्मान करतील. आजच्या संपूर्ण टुर्नामेंटच्या आणि आजच्या दिवसासाठी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मैदानातल्या मंडळींपर्यंत त्यांनी पोहोचवलंच, परंतु अगदी युट्यूबच्या माध्यमातून पर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवलं. मृण्मयसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. चला अजून एक मी विनंती करतोय, ज्याने आपल्याला ध्वनीमुद्रण संपूर्ण दिवस आवाज दिला, कारण ध्वनीमुद्रण असं घरापर्यंत पोहोचलं नसतं, त्याच्या गाण्यामुळे उत्तेजन मिळालं. माझ्या मुरब्याच्या डीजेने यायचं आहे. डीजे या, तुम्हाला विनंती करतोय. राणेसाहेब या, तुमच्याकडून त्याला सन्मान करतो. मुरब्याचा डीजे बाळा या लवकर. कोणाचा फोन असेल तर बाजूला ठेव, आईला सांग, मी नंतर बोलतो. आईच असेल तर काय लोकांसर म्हणायचं. कोणता डीजे आपला? प्रणव डीजे. स्वतःने डीजे घेतला, अतिशय सुंदर. आपण नुकतेच पामला भेट झाले होते मोठ्या स्पर्धेमध्ये, जेवढं कौतुक करत होते. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि आमचे कॅमेरामन, पाटील नेटवर्कचे कॅमेरामन, आपण या. प्रिन्स आइए, प्रिन्स आइए, आइए ना, आपको बुलाया, उन्होंने आपको दिया है. पाटील नेटवर्कचं कौतुक करायला पाहिजे. पालघर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम युट्यूब कोणी आलं आपलं पाटील नेटवर्कचं, जेवढं कौतुक करावं तेवढे कमी कमी. या खूप चांगलं काम करतात. संपूर्ण रात्रभर नाईट मॅच जागला आहे, तरी चांगले कॅमेरामन त्यांनी केलं. हे टाळ्या मारायला पाहिजेत. कांती गावडे खरोखर मोठं व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळतात. बसा गावडसाहेब. आणि आता या माझ्या पाची भगिनींनी, या पाची भगिनींनी, गंगा जमुना सरस्वती इकडे मिळाले. सरस्वती आणि एका साईडला लक्ष्मी या बघायला मिळतात. धीरज बघा, तीन गंगेचं तुम्हाला महासंगम बघायला मिळते आणि सरस्वती आणि लक्ष्मीची सांगता तुम्हाला बघायला मिळते. आणि अशा लोकांकडनं बक्षीस घेणे मला वाटते 7 समुद्रपार जन्म घेताना येतील, पण असं काम तुम्हाला कधी बेगळा नाही. एका साईडला ही बॅट आणि ही ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळते. आणि ताई, ही बॅट तुम्ही आहे ना, तिघांनी आडवी पकडा, तिघांचा हात लागेल अशी, तिघांनी आडवी पकडा. तुम्ही तिघांनी ट्रॉफी पकडा, म्हणजे प्रत्येकाला तुमचा हात लागल्याचं बघायला मिळते. आणि मॅन ऑफ द सिरीज कोण आहे का बघूया. भूमित पण आहे का? ओके, बघूया. हा बघा, इकडे तुम्हाला सांगतो, भूमित आणि धीरजची खूप टफ होती. शेवटच्या चेंडूपर्यंत इक्वल परिस्थिती चालली होती. कधी इकडे किंवा तिकडे, कारण तुमच्याकडे शेअर मार्केट बादशाह आहे ना तेजस, त्याला कळते कसं करायचं. खरोखर ज्याला ट्रेडिंग करायचे शेअर मार्केटमध्ये, बाकीच्याकडे तुम्ही फसतात. आपला गावातला मुलगा आहे, खूप चांगली ट्रेडिंग मार्केट करतो. धीरज अगदा तेजससाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. खूप चांगली ट्रेडिंग करतोय. बघा, एक मराठी माणूस पुढे जाता आनंद होईल. आपण दुसऱ्याकडे जाताना माझ्या मराठी माणूस प्रॉपर गावाकडे जायचं आहे. आणि जो विचार केला ना, तर एका साईडला भूमितचे रन्स आहे 191, म्हणजे त्याला आणि 8 विकेट 231 पॉईंट होते. आणि धीरजचे रन्स आहे 180 आणि 11 विकेट, आणि तो देखील एका. पण धीरजने जेव्हा शेवटचा विकेट घेतला आणि त्यानंतर त्याला 235 पॉईंट झाले, म्हणजे फक्त 4 पॉईंटच्या सरासरीने या वर्षीचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. धीरज यायचं आहे. जोरदार टाळ्या असायला पाहिजे त्या खेळाडूसाठी. काय सुंदर फलंदाजी केली, सुंदर गोलंदाजी केली. वय वर्ष 14 असल्यापासून खेळतोय. मी हिंदुस्थान दांडीकडून खेळताना जो क्रिकेट शिकला, आज बाकी आपल्या गावासाठी मोठा क्रिकेटर बनताना ह्या माझ्या 5 ताईकडनं घ्या. पहिली या ताईकडनं बॅट घ्या आणि नंतर मग त्या 2 ताईकडनं सरस्वती आणि लक्ष्मीकडनं तुम्ही ते घ्यायचंय. सुपर बॅटिंग, काय बॉलिंग आणि बॅटिंग केलंय. मला वाटते लाइटिंगच्या माळा जाता आणाव्या लागतील उनबाड गावात. बघा, इथे तुम्हाला लक्ष्मी आणि सरस्वती देखील बघायला मिळते. अशा पद्धतीचं काम होतंय. आणि हे फक्त आणि फक्त कुठे बघायला मिळते, ते माझ्या ह्या गावामध्ये, ज्या गावाचं नाव आहे ते नांदगाव. नांदणारं गाव आणि सुखामध्ये ठेवणारं गाव म्हणते नांदगाव. थँक्यू सो मच धीरज. 2 मिनिटं द्या, खूप काही वेळ घेतली. ओव्हरऑल परफॉर्मन्स आणि तुमच्या संघाबद्दल तुम्ही काय म्हणाल? काय नाही, आता काय, आम्ही फायनल जिंकले. आता गावामध्ये जाऊन मस्त मजा करू. आयोजन कसं वाटलं? आयोजन पंचकृत्य म्हणा, आयोजन नियोजन इकडे चांगलंच असते आणि पंचगिरी पण खूप चांगलीच असते, कारण की मी पण एक पंच आहे आणि मला समजते पंचगिरी करणे काय असते ते. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. मॅन ऑफ द सिरीजचा विजेता आपण बघितलं. आणि आता विजेता ट्रॉफी देण्यासाठी दीपक काका आणि सर्व, म्हणजे दीपक भाऊकडे शिर्डे आणि सर्व उभे राहतील त्यांच्याबरोबर. आणि 33,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि धगधगती ही सोनेरी ट्रॉफी, जी सर्व ट्रॉफी आम्हाला हिंद केसरी श्रमिक सेनेचे अध्यक्ष आदरणीय दीपक राऊत यांच्याकडे दिल्या गेल्यात. मी सुरुवातीलाच म्हटलं की इन्स्टिट्यूट मिळत नाही, ही ट्रॉफी दादांकडे द्या ना. आणि विजेता संघाचे कर्णधार वरती या, बाकीच्याने खाली असं बसून घ्या. मी
विनंती करतोय या डीजे ते गीत आहे का चॅम्पियनचं गीत आहे या वर्षीचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजेता संघ ठरतोय T15 शिवशक्ती नांदगाव आयोजित विजेता संघ ठरला जातोय उनबाट संघ या वर्षीचा विजय 2025चा विजेता जोरदार टाळ्या असायला पाहिजेत उनबाट बरोबर ना यस कौशल उनबाट